नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या मार्फत जी शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू आहे त्यामध्ये अतिशय वेगवान तयारी सुरू आहे आणि शिक्षण मंत्र्यांनी देखील आपल्या सर्वांना आश्वासन दिलेलं आहे की येणाऱ्या 2 महिन्यामध्ये शिक्षक भरती ही आम्ही पूर्णच करू. जून महिन्यापर्यंत शिक्षकांच्या हातामध्ये जॉईनिंग लेटर्स असतील असं भलेही त्यांनी जाहीर केलेलं असेल. एखादा महिना लेट जरी झाला त्याच्यामध्ये तरी होऊ शकतो, कारण तांत्रिक अडचणी यामध्ये भरपूर असतात. परंतु अशा सगळ्या समस्यांमध्ये देखील एक अतिशय पॉझिटिव्ह व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि तो म्हणजे आजचा हा व्हिडिओ त्या सगळ्या अभियोग्यताधारकांसाठी अतिशय महत्वाचा आहे ज्यांना शिक्षक व्हायचं आहे. तर आता मित्रांनो, आपल्या सर्वांना माहितच आहे की या ठिकाणी अनलिमिटेड प्रिफरन्सेस हे आपल्याला मिळालेले नाही आहेत. केवळ 100 प्रिफरन्सेस हे मुलाखती शिवाय आणि 50 प्रिफरन्सेस हे मुलाखतीसह असे आपल्या सर्वांना मिळालेले आहेत. परंतु हे सगळं होत असताना जर आपल्याला आपलं सिलेक्शन करूनच घ्यायचं आहे तर त्यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी जर आपण घेतली, त्यामध्ये जर आपण प्रॉपरली अनालिसिस केलं, त्यामध्ये जर आपण व्यवस्थित बारकाईने निरीक्षण करून आपल्या जागा, आपला विषय, आपले गुण आणि त्यानंतर ज्या काही कॅटेगरी आहेत ह्या सगळ्या गोष्टीवर जर तुम्ही लक्ष ठेवलं तर 100% मित्रांनो मी सांगतो तुम्हाला की तुमचं सिलेक्शन हे होणारच. जरी तुमचा स्कोअर हा कमी जरी असेल तरी देखील टेन्शन घेऊ नका मित्रांनो. याचं कारण असं इथे होप सोडायचे नाहीयेत. याचं होप न सोडण्याचं मी एक लॉजिकल उदाहरण नाही सांगत आहे की त्याचं अनालिसिस करून तुम्हाला खात्रीपूर्वक मी ही माहिती देत आहे की जर तुम्ही अशा पद्धतीने प्राधान्यक्रम देण्याची तयारी ठेवली किंवा अशा पद्धतीने आपली जर रणनीती ठेवली तर तुमचं सिलेक्शन देखील होऊ शकते. आणि हो, ज्यांना जास्त मार्क आहेत त्यांचं तर सिलेक्शन या ठिकाणी 100% होणारच आहे. पण ॲव्हरेज विद्यार्थी जे आहेत, मध्यम मार्क्स ज्यांनी घेतलेले आहेत, तर त्यांना देखील सिलेक्शन कसं घेता येईल, कारण या ठिकाणी ही स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये जास्त मार्क घेतलेले विद्यार्थी पण आहेत, ॲव्हरेज मार्क घेतलेले विद्यार्थी पण आहेत, मीडियम मार्क घेतलेले पण विद्यार्थी आहेत. आता ह्यामध्ये आपल्याला हार मानून चालणार नाहीये, कारण हार मानायचं इथे आपल्याला अजिबात गरज नाहीये. कारण आपल्याला या ठिकाणी शिक्षक होण्यासाठी आपण इतके वर्ष मेहनत केली, इतके वर्ष कठीण प्रयत्न केले आणि आता ती वेळ आलेली आहे. मग भलेही लिमिटेड प्रिफरन्सेस का असे ना, आता त्याला अनलिमिटेड करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजेत, नाही केला पाहिजेत, यावर बरंच काही बोलून झालेलं आहे. पण आहे त्या परिस्थितीमध्ये मार्ग काढतो तोच खरा काय असतो, गुणवान असतो, तोच खरा योद्धा असतो. कारण युद्धात उतरण्याच्या अगोदरच जर आपण हार मानली आणि आपली जे शस्त्र आहेत ते खाली टाकले तर तो योद्धाच म्हणू शकत नाही. मग आता आपल्याला मोठ्या कॉन्फिडन्स समोर जायचं आहे आणि ते कसं जायचं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि जर चॅनल तुम्ही अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्ही आताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असे शिक्षक भरती, पवित्र पोर्टल किंवा महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा, शिक्षक पात्रता परीक्षा केंद्रीय या संदर्भात सर्व अपडेट्स मिळत जातील. चला तर मग मित्रांनो, चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहा, आता पवित्र पोर्टलमध्ये जागा येणार आहेत. ऑब्व्हियसली किती जागा येणार आहेत हे अद्याप निश्चित जरी नसेल तरी जागा ह्या कमीत कमी 10,000 पेक्षा जास्त, 20,000 पर्यंत देखील येऊ शकतात. कारण यामध्ये विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू दोन्ही प्रकारच्या जागा याच्यात येणार आहेत. त्यामुळे ह्या जागा जास्तच येणार आहेत. आणि आपण बघितलं असेल केंद्र प्रमुख भरती देखील झालेली आहे, त्याच्यामुळे अनेक शिक्षकांचं त्या ठिकाणी प्रमोशन झालेलं आहे. प्रमोशननी जागा रिक्त होणार आहेत. त्या जागा 2026 पर्यंतच्या या भरतीमध्ये येणार आहेत. इतर सर्व जे काही विभाग आहेत त्यांच्या देखील जागा येणार आहेत. म्हणजे जागा येतात, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. पॉझिटिव्ह राहा, आशावादी राहा. कारण आशा सोडल्यावर आपल्या हातात असलेले जे काही चान्सेस आहेत ते देखील आपले निघून जातील. निराशावादी अजिबात राहायचं नाही मित्रांनो. मग आता शिक्षक भरती लवकरच सुरू होणार आहे, पण आज आपण जी काही गोष्ट सांगणार आहे ती ऐकून तुम्ही काय व्हाल, शॉक व्हाल. कारण या भरतीमध्ये फक्त टॉपर्सच सिलेक्ट होतील असं नाही, तर ॲव्हरेज आणि जे काही मिडियम मार्क घेतलेले विद्यार्थी त्यांचं देखील सिलेक्शन होणार आहे मित्रांनो. चला तर मग आता जाणून घेऊया कसं आहे सिलेक्शन होण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे. आता यावेळेसची भरती वेगळी आहे का? नाहीये. कारण यावेळेस काय, मागच्या भरतीपेक्षा जागा जास्त येऊ शकतात. अनेक शाळांमध्ये काय ऑलरेडी शिक्षकांची कमतरता हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. ग्रामीण भागामध्ये वॅकन्सी भरपूर आहे. ज्या शाळा शिक्षकाविना सध्या चालू आहे तिथे देखील शिक्षकांची गरज आहे. आता जी नवीन GR आलेला आहे तुम्ही पाहिलं असेल, त्यामध्ये काय नवीन मूल्यांकन पद्धती आली, गुणांकन पद्धती आली. त्याच्यामुळे देखील खूप सारे फायदा यामध्ये सिलेक्शन मध्ये होणार आहे विद्यार्थी मित्रांनो.
सो वी हॅव टू बी पॉझिटिव्ह अँड होपफुल राहा. बरं, आता कॉम्पिटिशन आहे, मग ऑपॉर्च्युनिटी नाहीये का? ऑब्विसली तसं नाही आहे. कॉम्पिटिशन आहे, पहिलेही होती, आजही आहे आणि उद्याही कॉम्पिटिशन राहणार आहे. मग ऑपॉर्च्युनिटी पण आहे. येस, कशी ऑपॉर्च्युनिटी आहे? इथे ऍव्हरेज विद्यार्थी जे आहेत त्यांना चान्स नाहीये का? तर असं अजिबातच नाही. ऍव्हरेज विद्यार्थ्यांना पण चान्स आहे. कसं आहे बघा, व्हिडिओमध्ये तुम्हाला माहित पडेल. कसं आहे बघा या ठिकाणी. आता तुम्हाला वाटेल सर मार्क्स कमी आहेत, मग कसं काय पॉसिबल होईल? आहे ना, तुम्ही थापा मारत आहेत का? अजिबात नाही मित्रांनो. व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, काळजीपूर्वक बघा, थोडासा वेळ लागेल पण लक्षपूर्वक बघा. कमी मार्क असताना देखील सिलेक्शन आपलं होऊ शकते, कारण सिलेक्शन हे फक्त मार्क्सवर नाहीच आहे आज. येस, मेरिटनुसार जरी आपण प्राधान्यक्रम देणार आहे, पण लक्षात घ्या, समजा जर आपण सध्या परिस्थितीत विचार करू, आता आपल्याला माहित आहे एक 50 आणि दुसरा 100चा प्राधान्यक्रम देण्याची आपल्याला लिमिट आहे. मग आता स्ट्रॅटेजी काय आहे? सिलेक्शन कसं होते? स्ट्रॅटेजी असली पाहिजे, स्मार्ट प्रिफरन्सेस देता आले पाहिजे आणि आपण काही थोडंफार अनालिसिस केलं पाहिजे. त्याच्यावर आपलं सिलेक्शन डिपेंडंट आहे. होय मित्रांनो, पुन्हा सांगतो मी की जर तुमच्याकडे स्ट्रॅटेजी आहे, तुमच्याजवळ स्मार्ट प्रिफरन्सेस देण्याची जी काही तुमची रणनीती तुम्ही वापरली असेल आणि अनालिसिस केलं असेल, तर समजून घ्या तुमचं सिलेक्शन पक्का आहे. आता बघा या ठिकाणी उदाहरण घेऊया आपण. 2 उदाहरण घेऊया. एक उदाहरण, समजा एका विद्यार्थ्याला 85 गुण आहेत आणि दुसरा विद्यार्थी आहे त्याला 75 मार्क्स आहेत. ओके, मग आता हे 2 मार्क्सवाले विद्यार्थी आहेत. मग 85 मार्क असलेल्या विद्यार्थ्याने जर प्रिफरन्सेस दिले, त्याने असे किती त्याला प्रिफरन्स द्यायचे? त्याला 50 प्रिफरन्सेस द्यायचे. त्याने 1 2 3 4 असे करत करत 50 पर्यंत प्रिफरन्सेस दिलेले. पण त्याने प्रिफरन्सेस देताना एखादा चुकीचा प्रिफरन्स दिला, इथे त्याचं सिलेक्शन होणार नाही, आहे की नाही? इथे सिलेक्शन त्याचं होणार नाही. चुकीचे प्रिफरन्स ज्या ठिकाणी त्याने दिला तिथे त्याचं सिलेक्शन होणार आहे का? नाही. पण हा जो 75 मार्कवाला विद्यार्थी आहे, याने प्रिफरन्स देत असताना या विद्यार्थ्याने जी चूक केली ती याने केली नाहीये, तर त्याच्यामुळे याचं सिलेक्शन होऊ शकतंय. म्हणून प्राधान्यक्रम देताना जो प्राधान्यक्रम जास्त मार्कवाल्या विद्यार्थ्याने चुकवलेला आहे, त्या ठिकाणी कमी मार्कवाल्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन होते मित्रांनो. कारण प्रिफरन्सेसचा हाच काय एक फायदा असतो आणि तोटा पण असतो. जर प्रिफरन्स चुकला तर जागा हातची जाण्याची शक्यता असते. मग तिथे कमी मार्कवाल्याने जर तो पसंतीक्रम अगोदर दिला तर अगोदर त्याचं सिलेक्शन होते. त्याच्यामुळे प्रिफरन्स देणं हे काळजीपूर्वक देणं गरजेचं आहे. त्यामध्ये काय होते, जर ऍव्हरेज स्कोअर वाला विद्यार्थी असेल, उदाहरणार्थ 75 मार्कवाला विद्यार्थी आहे ना, कमी मार्कवाला विद्यार्थी, त्याने काय केलं, जो टॉपर असला होता त्याने चुकीचा प्रिफरन्स दिल्यामुळे तो बाद झाला. ऍव्हरेज विद्यार्थी स्मार्ट होता, त्याने प्रॉपरली अनालाइज केलं की या ठिकाणी माझे मार्क बसतात आणि या ठिकाणी मी प्रिफरन्स दिला तर मी कुठेही जायला तयार आहे, मला काही प्रॉब्लेम नाही, मला काही माझा होम डिस्ट्रिक्टच पाहिजेत असा आपला आग्रह नसला पाहिजे. त्याच्यामुळे या विद्यार्थ्याने स्मार्ट विचार करून तो प्रिफरन्स दिला, त्याचं सिलेक्शन झालं. म्हणजे कमी मार्क वाल्यांचं देखील सिलेक्शन मित्रांनो, त्याच्यासाठी पॉझिटिव्ह होत वरी टेन्शन का. आता बघा, मार्क्स आले आणि प्रिफरन्सेस आहेत, टेट परीक्षेमध्ये तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत, टेट परीक्षेमध्ये मिळालेले तुम्ही कशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर याच्यावरच तुमचा फाईल घेणार आहे. ओके, आता डिस्ट्रिक्ट आहे, डिस्ट्रिक्ट वाईज पण काय होते, कट ऑफ बदल. डिस्ट्रिक्ट वाईज मध्ये व्हिडिओ अडकत